की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे। तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामा नये हे लक्षात घ्या। धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे। दुर्दैवाने म्हणेन की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कोणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। देशाला वाचवायचं असेल या घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामा नये हे लक्षात घ्या। उद्या तो 1000चे 10,000 सुद्धा वाटेल। आज तो कंट्री लिकर वाटतोय, उद्या तो असताना स्कॉचच्या बॉटलही वाटेल। त्याला बळी पडलात तर देशाला बळी कराल हे लक्षात घ्या। जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत। शेवटी आता देशवासी हा मतदार आहे, तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे। कोण पर्याय कोण देऊ शकतं? राहुल गांधी? माझं म्हणणं आहे पर्याय गेला खड्ड्यात। तुम्हाला वाचवायचा देश आहे आणि कोणापासून वाचवायचा आहे तर नरेंद्र मोदी पासून वाचवायचा आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचा आहे। त्याला घालून टाका 140 कोटीमध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालवू शकतो ही ताकद आहे, हिम्मत आहे, याच्यावरती विश्वास ठेवा। 45 वर्ष पूर्ण होतील पुढच्या महिन्यात ते निवृत्त होतील अशी चर्चा आहे। नरेंद्र मोदी किंवा संघाचं पण चाललंय असं काय वाटतं? म्हणजे खरंच व्हावं, निवृत्त होतील? ते निवृत्त झाले तर अधिक चांगलंय। मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल। देशात आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यामध्ये पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे। चौथा नंबर आला, 5वा नंबर आला आर्थिक। नाही, प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे, जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाल आहे। जगामधला असणारा लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे। आता ह्या उलाढालीवरती आपण 4थ्या नंबरवरती आलेलो आहोत। का तर बाजारामध्ये इतर देशांकडे 10 माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा 200 माणसं आहेत। त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो अशी असणारी परिस्थिती आहे। पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोरीच्या